नाशिकच्या महाकवी कालिदास नाट्यगृहाची अत्यंत दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे। नाट्यगृहात अक्षरशः घाणीचं साम्राज्य पसरलंय। नाट्यगृहाची दुरवस्था पाहून इथं नाटकाचे प्रयोग करायचे तरी कसे असा संतप्त सवाल अभिनेते प्रशांत दामले यांनी विचारलाय। नाशिक महापालिकेच्या महाकवी कालिदास नाट्यगृहातील भीषण वास्तव। कसे करणार नाटकांचे प्रयोग, कसे येणार नाटकाला रसिक, कसं रंगणार नाटक। गेली अनेक वर्ष प्रयत्न करूनही हीच अवस्था। असे खडे बोल सुनावत नाशिकमध्ये विकासाची गंगा वाहत असल्याचा आव आणणाऱ्या या नाशिक महापालिकेला अभिनेते प्रशांत दामले यांनी जाब विचारलाय। हे चित्र आहे महाकवी कालिदास रंगमंदिरातलं। कलाप्रेमी नाट्यरसिकांसाठी हक्काचं ठिकाण असलेल्या या नाट्यगृहाची दुरावस्था पाहिली की अस्सल रंगप्रेमींच्या तळपायाची आग मस्तकाला जाणार नाही तर नवलच। अभिनेते प्रशांत दामलेंच्या बाबतीत काहीसं असंच घडलं। फक्त नाशिकच्या बाबतीत नाही, सर्व थिएटर्सच्या बाबतीत प्रॉब्लेम असा होतो की बांधलं जातं पण बांधल्यानंतर ते मेंटेन करणं फार गरजेचं आहे। बरं, त्यात गंमत अशी आहे की तिथे नाटकाचा प्रयोग म्हटल्यावर 800,000 लोक तिथे येणारच। प्रत्येकाच्या तिथे उपलब्ध असलेल्या सोयी वापरण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, त्यामुळे त्या बिघाड, त्या नादुरुस्त होण्याचं प्रमाण हे असणारच। हे दुरुस्त करणं हे महत्वाचं काम आहे आणि ते कुठल्याच महाराष्ट्रातल्या कुठल्याच थिएटरमध्ये ते अतिशय नित्य नियमानं होत नाही। वेळ मिळालेला दिसत नाही। खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाशिकवर विशेष प्रेम, अनेकदा ते हे बोलूनही दाखवतात। नाशिकमध्ये सध्या मनसेची सत्ता आहे। राज ठाकरे स्वतःही कलाप्रेमी, कलाकारांमध्ये रमणारे आहेत। नाटक, सिनेमा हे तर त्यांचं पहिलं प्रेम असल्याचं ते अनेकदा सांगतात। मग तरीही कालिदास नाट्यगृहाची दुरावस्था का असा सवाल उपस्थित होतो। नुकतीच दिग्गज कलाकारांची मांदियाळी असलेली मनसे प्रेमी कलाकारांची टीम नाशिकच्या टूरवर गेली होती। नाशिकमध्ये जणू विकासाचीच गंगा वाहते याचे गोडवे गात या कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला। मग याच कलाकारांना महाकवी कालिदास रंगमंदिराची ही दुरावस्था का दिसली नाही अशी खंत आता सर्वसामान्य नाट्यप्रेमी विचारू लागले तर आश्चर्य वाटायला नको। ब्युरो रिपोर्टसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।